नमस्कार शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय मोठी आणि ऐतिहासिक बातमी आहे. म्हणजेच जंगल परिसरात किंवा डोंगरी भागात शेती करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जर तुमच्या पिकाचे नुकसान वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे झाले असेल, तर आता त्याची भरपाई तुम्हाला पीक विमा योजनेतून मिळणार आहे. होय, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत PMFBY आता वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानीचा समावेश करण्यात आला आहे. हा नवा बदल नेमका काय आहे? कोणत्या प्राण्यामुळे झालेल्या नुकसानीचा विमा मिळेल आणि ह्या भरपाईसाठी तुम्हाला 48 तासात कोणती गोष्ट करणं बंधनकारक आहे? या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स आणि सुधारित योजनेची माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तसेच व्हिडिओला लाईक करा आणि आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन प्रेस करा. ज्याची शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये नेमकं नवीन बदल काय झाला आहे, कधीपासून लागू होणार आहे पाहूया. शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने खरीप शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जारी केला असून 2026च्या खरीप हंगामापासून सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना PMFBY लागू करण्यास मान्यता दिली आहे. ह्या सुधारित योजनेत वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच पहिलं योजनेत समाविष्ट करण्यात आलेले मोठे बदल. वन्यजीव नुकसानीचा समावेश. आत्तापर्यंत वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या पिकाचे नुकसान ह्या योजनेत समाविष्ट नव्हते. मात्र नव्या बदलामुळे आता हत्ती, रानगाव, नीलगाय, हरिण आणि माकड, रानडुक्कर ह्यासारख्या वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या पीक नुकसानीचा स्थानिक जोखमी ह्या श्रेणीत समाविष्ट करून पाय ॲड आणि कव्हर म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ह्यामध्ये दिलासा पहा. जंगलांना लागू असलेल्या परिसरातील गावामध्ये आणि डोंगरी भागात अशा घटना अधिक प्रमाणात घडत असल्याने ह्या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई पहिल्यांदाच अधिकृतपणे पीक विमा योजनेतून मिळणार आहे. त्याच्यानंतर आता दुसरं म्हणजे तंत्रज्ञान आणि भरपाई प्रक्रिया सुधारण कशी असणार पहा. दावा कसा करायचा म्हणजे अर्ज कसं करायचं पहा. वन्य प्राण्यामुळे झालेल्या नुकसानीच्या वेळी शेतकऱ्यांना पीक नुकसानीचे फोटो 48 तासात पीक विमा योजनेच्या ॲपवर किंवा पोर्टलवर अपलोड करणं बंधनकारक राहणार आहे. इथं नीट समजून घ्या. जर तुम्ही डोंगरी किंवा नदी नाल्याच्या कडे जर तुमचं जमीन असेल, तुम्ही तिथं शेती करत असाल आणि तुमच्या पिकाचे नुकसान हे हत्ती, त्याच्यानंतर रानडुक्कर, माकड अशा इतर वन्य प्राण्याच्यामुळे जर तुमच्या शेती पिकाचं नुकसान झालं असेल, तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी PMBY हे एक ॲप्लिकेशन आहे. ह्या ॲप्लिकेशनमधून किंवा PMFBYचं एक पोर्टल आहे. पीक विमाचं तुम्ही अर्ज करायचं जे पीक विमा भरतं ते पोर्टल किंवा ॲप्स आहे. त्याच्यामधून तुम्हाला 48 तासाच्या आत तुमच्या पिकाचे नुकसान झालेलं आहे वन्य प्राण्यामुळे त्याचं फोटो अपलोड करायचा आहे. तरच तुम्हाला ह्या योजनेमधून वन्य प्राण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पिकाचे हे नुकसान भरपाई मिळणार आहे. तर त्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर. सरकारने तंत्रज्ञानाचा वापर अधिक व्यापक करून शेतकऱ्यांना विमा द्यावे, वेळेत निकाली काढले जातील असे स्पष्ट केले आहे. पारदर्शकता आणि वेग. उपग्रह चित्रण, सॅटेलाईट इमेजरी, ड्रोन सर्वेक्षण आणि डिजिटल पडताळणीचा वापर करून द्यावे मंजुरी प्रक्रिया वेगाने अधिक पारदर्शक करण्यात उद्दिष्ट आहे. म्हणजेच आता तुम्ही जे फोटो अपलोड करणार ते 48 तास झाल्यानंतर जे फोटो अपलोड त्याच्या आत तुम्ही जो फोटो अपलोड करता ना, तो अपलोड झालेला फोटो जे अधिकारी असतात, कृषी अधिकारी किंवा जे वरिष्ठ अधिकारी असतात, ते येऊन तुमच्या शेताचे म्हणजे डिजिटल साईन ड्रोनच्या साहाय्याने तुमच्या शेतात जर तुमचं पीक नुकसान झालं आहे का ही तपास करतात. ही तपास पूर्ण झाल्याने तात्काळ हे लवकरच पूर्ण झाल्याने तुम्हाला पिकाचे नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी निर्णय.
पहा काय आहे भरपाईची घोषणा. सरकारने पूर आणि अतिवृष्टी भात पिकाचे नुकसान झालेल्या त्याची त्याची भरपाई पीक विमा योजनेअंतर्गत दिली जाईल असेही जाहीर केलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, नदीच्या कडे जर तुमचं जमीन असेल आणि तिथं तुम्ही जर भात पिकाचं पीक घेत असाल आणि जर ते सुद्धा तुम्ही अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे आणि ह्याच पीक विमा योजनेअंतर्गत त्याचीसुद्धा तुम्हाला नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेमधून. त्याच्यानंतर हवामानातील तीव्र बदलामुळे अनेक भागात भात लागवडीने मोठे नुकसान होत असल्याने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. हा निर्णय मागची पार्श्वभूमी म्हणजे शेतकरी संकटाकडून पीक विमा योजनेत वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई मिळावी अशी मागणी सातत्याने केली जात होती. आता हेच लक्षात घेऊन ही योजना सुरुवात केलेली आहे. योजनेमध्ये बदल केलेले आहे. म्हणजेच आता वाढत्या जोखमी स्तराचा विचार करून केंद्रीय कृषी विभागाने गठीत केलेल्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशींना केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मान्यता दिलेली आहे. म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आहेत ना, हे सुद्धा ह्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये बदल करण्यात आलेले आहे. त्यात नवीन वन्य प्राण्यामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई द्यायचं आहे ते त्यालासुद्धा मान्यता त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या सुधारित योजनेमुळे शेतकऱ्यांना पीक नुकसानीचे अधिक अचूक मूल्यांकन, वेगवान दावा निपटार आणि अधिक व्यापक संरक्षण मिळवण्याची अपेक्षा आहे. करणे घेतलेल्या ह्या निर्णयामुळे जंगल परिसरातील शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. 2026च्या खरीप हंगामापासून लागू होणाऱ्या ह्या सुधारित योजनेमुळे शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्तीसोबतच वन्यजीवांच्या नुकसानीपासूनही अधिक सक्षम सुरक्षा मिळेल अशी अपेक्षा आहे. तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून डावी वेळेत मंजूर करण्याचे आणि पूरग्रस्त भात पिकाला ही भरपाई देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. ही माहिती तुम्हाला अत्यंत उपयुक्त वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी तुमच्या सर्व गरजू शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. अशा शेतीविषयी सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया लवकर पुढील महत्त्वपूर्ण माहितीसह. धन्यवाद.